संजय काकडे, विक्रम काकडे यांच्या पक्षप्रवेशानं नाराज होऊ नका, राष्ट्रवादीच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी सर्वांनाच हे आवाहन केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। सुनेत्रा पवार यांच्याकडून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होतोय। कुणी नाराज होऊ नका, एकजूट रहा असं आवाहन सुनेत्रा पवार यांच्याकडून करण्यात आलंय। पक्ष सर्वांना संधी देणार असंही सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडनं। प्रदीप, एकीकडे सुनेत्रा पवार यांचं हे आवाहन, दुसरीकडे टिंगरे यांची डमी उमेदवारी दाखल झाल्याचं पक्ष सांगताय, म्हणजे एकंदरीतच नाराजी आहे हे मान्य केलं जात आहे। अगदी बरोबर आहे। खरं तर विक्रम काकडे यांना उमेदवारी दिल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये काही जण नाराज आहेत अशा पद्धतीची चर्चा आहे। मात्र सकाळी जी नेत्यांची बैठक झाली त्या नेत्यांच्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवारांनी सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की ही जागा महायुतीची आहे, त्यामुळं कुणीही याच्यामध्ये नाराज न होता एकजूट राहून ही जागा जी आहे ती आपल्याला निवडून आणायची आहे। पक्ष म्हणून योग्य त्या वेळी योग्य त्या व्यक्तीला संधी जी आहे ती वारंवार दिली जाईल, मात्र कुणीही नाराज होऊ नका। एकीकडे आपल्याला माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2 उमेदवारी अर्ज जे आहेत ते दाखल झालेले आहेत। विक्रम काकडे यांची अधिकृत उमेदवारी आहे असं नेते सांगतायत। तर दुसऱ्या बाजूला सुनील टिंगरेंच्या समर्थकांनी घोषणाबाजी जी आहे ती सुद्धा दिलेली पाहायला मिळाली। त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये खरंच काही नाराजी आहे का, तेव्हा सुनेत्रा पवारांनी केलेलं आवाहन पाहता कुणीही नाराज न होता पक्षाकडून योग्य ती संधी जी आहे ते सगळ्यांना दिली जाईल अशा पद्धतीचं आवाहन जे आहे ते सुनेत्रा पवारांनी केलेलं आहे। आता अधिकृतरित्या कोणाचा अर्ज जो आहे तो कायम ठेवला जातो फार महत्त्वाचं असणार आहे। मात्र सुनेत्रा पवारांची सकाळपासूनच अनेक नेते गाठीभेटी जे आहेत ते घेत होत्या। सकाळी विजय बंगल्यावरती सुनेत्रा पवारांनी बैठक सुद्धा घेतली आणि बैठकीमध्ये सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की कुणीही नाराज न होता सगळ्यांनी एकजूट राहून पुण्याची जागा जी आहे ती महायुतीची आहे ती आपल्याला निवडून आणायची। नक्कीच धन्यवाद प्रदीप, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।